मार्केट वर चाललंय आणि त्यावेळेस इथं बेरिश प्रेशर खूप मजा येणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला बेरिश प्रेशरची कॅन्डल आली पाहिजे. ग्रीन दिसत असला तरी बेरिश आहे. बेरिश कॅन्डल स्टिक दिसली म्हणजे हांटोला. माय डिअर चार्ट कमांडोज, रामरावनी इथं बेरिश प्रेशरच्या कॅन्डलचा अभ्यास केला आणि रामराव आले मार्केटमध्ये आणि धडाधड त्यांनी गोळ्या मारायला सुरू केली. जिथं दिसली बेरिश कॅन्डल सेल कर, दिसली बेरिश कॅन्डल सेल कर. मला सांगा, रामराव प्रॉफिटेबल झाले असतील का हो? नक्कीच नाही. 95% लोक यामुळेच लॉसमध्ये जातात. चला चार्टवर बघूया. उदाहरणामध्ये आपण बघायचा प्रयत्न करू. इथं उदाहरणामध्ये क्लिअरली आपल्याला दिसेल. इथं बघा बेरिश प्रेशर, इथं बेरिश प्रेशरची कॅन्डल दिसली, रामरावने सेल केलं आणि बघा मार्केट वर गेलं परत. म्हणजे इथं परत रामरावचा लॉस झाला. राईट. इथं बेरिश प्रेशरची कॅन्डल दिसली, वर गेलं. इथं बेरिश प्रेशरची कॅन्डल, मला सांगायचा उद्देश आहे, इथं बेरिश प्रेशरची कॅन्डल दिसली, ह्याचा हाय तुटला. अशा पद्धतीनं इथं बेरिश प्रेशरची कॅन्डल दिसली, राईट, ह्याच्यावर त्यांनी इथं स्टॉप लॉस हिट झाला, इथं वर गेलं. अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात घ्या, कॅन्डलस्टिक बेरिश दिसली, याच्यात थोडं कमी जास्त झालं पण असेल, पण लक्षात ठेवा की बेरिश कॅन्डलस्टिक दिसली म्हणजे हांटोला. हे करणं, हे करायचं नाही आहे आपल्याला, सेल करायचं नाही आहे. तर पूर्ण ती सेलिंग प्रेशर, त्याचं प्लेस कुठे आहे, प्रेशर कुठे आहे, हे. आणि मगाशी जे मी सांगितलं होतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, जर तू बघितला नसेल तर लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. पूर्ण सिरीजच आहे कॅन्डलस्टिक, ती स्टेप बाय स्टेप सगळी बघा. मग तुम्हाला लक्षात येईल मित्र की हे कशा पद्धतीने आपल्याला यूज करायचं असतं. मग आता सेलिंगमध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, इथं शॉर्ट करत असताना, म्हणजे हा डाऊन ट्रेंड चालू आहे, म्हणजे जर आपण हा डाऊन ट्रेंड चालू आहे असं घेतलं तर हे मार्केट पडल्यानंतर हे जेव्हा रिट्रेस होतं, तर या ठिकाणी आपल्याला बेरिश प्रेशरची कॅन्डल आली पाहिजे. बरोबर. त्याचं डिटेल आपण बघूच पुढे व्हिडिओमध्ये. एक तर ही एंट्री नंबर 1 असते, राईट, एंट्री नंबर 1. आणि जर ह्याचा लो तुटला, म्हणजे हे लो तुटताना या ठिकाणी जर आपल्याला बेरिश प्रेशरची कॅन्डल मिळाली, म्हणजे ब्रेकडाऊनच्या वेळेला, तर ती आपली एंट्री नंबर 2 असते. म्हणजे ह्यापैकी कुठलीही एंट्री आपल्याला मिळाली आणि त्या ठिकाणी जर आपल्याला ती बेरिश प्रेशरच्या कॅन्डल मिळाल्या तर आपल्याला मार्केटमध्ये शॉर्ट करता येतं आणि खूप मोठा प्रॉफिट आपण कमवू शकतो. चला आपण PPTवर बघूया. तर मागच्या व्हिडिओसुद्धा आपण हे बेसिक बघितलं होतं. बरोबर आहे. म्हणजे कॅन्डलस्टिक हे रिप्रेझेंट करते प्राईसचे स्पेसिफिक मुवमेंट, म्हणजे जो टाईम फ्रेम आपण घेतलेला असेल आणि त्याचा हाय, लो, ओपन, क्लोज. बरोबर. आता इथं आपल्याला काय होतं की कॅन्डल कुठं ओपन झाली, राईट, आणि ही जर ओपन झालेली की कॅन्डल इथं ओपन झाली तर याच्या खाली जाऊन जर क्लोज झाली, राईट, म्हणजे ही बॉडी बनली अशी, तर आपल्याला म्हणता येईल की ही कॅन्डल बेरिश प्रेशरची. तर आपण ही बेरिश कॅन्डलस्टिकचे काही एक्झाम्पल बघूया. इथं पिन बार आहे. इथं काय झालं, मार्केट ओपन, आता इथं हे जरी ग्रीन दिसत असला तरी बेरिश आहे. कारण का, हे मार्केट वर गेलं होतं, पण इथून काय झालं की सेलर्सला वाटलं की हा भाव खूप छान आहे आणि इथं आपल्याला खूप चांगला प्रॉफिट मिळतो आहे, म्हणून त्यांनी धडाधड काय करायला, सेल करायला सुरुवात केली आणि हे मार्केट इथं येऊन क्लोज झालं. त्यामुळे ही बेरिशच प्रेशर आहे, राईट. आता इथं मगाशी आपण काय बोललो होतं की ओपन झालं, त्याच्या खाली क्लोज झालं तर बेरिश. आता हे याच्या वर क्लोज झाले, पण इथं जे आहे वीक खूप मोठी आहे वरच्या बाजूला, म्हणून आपण याला बेरिश प्रेशरची कॅन्डल म्हणलं, बेरिश कॅन्डलस्टिक म्हणलं. नंतर ही जी कॅन्डलस्टिक आहे ही एंगल्फिंग, म्हणजे पहिली हिरवी कॅन्डल आली आणि ही परत रेड कॅन्डल. ही सुद्धा जी आहे ट्विझर टॉप, हे बॉटम चुकून झालं आहे, तर ट्विझर टॉप हे सुद्धा इथं काय आहे, बेरिश प्रेशरचे कॅन्डलस्टिक आहे. तर याचे आपल्याला एक्झाम्पल्स व्यवस्थित आपण नीट पाहूया. शूटिंग स्टार कॅन्डल, आपण जे मागच्या वेळेस हॅमर बघितली होती मागच्या व्हिडिओमध्ये, तर हॅमर जे होते ती बुलिश प्रेशर होती. बरोबर त्याचं एक्झॅक्ट अपोजिट, हॅमरमध्ये कसं पडत असताना खालून बुलिश प्रेशरची कॅन्डल बघितली होती. आता इथं मार्केट अप ट्रेंडमध्ये, मार्केट वर चाललं आहे आणि त्यावेळेस इथं बेरिश प्रेशर आलं आहे, म्हणजे इथं वरच्या बाजूला वीक आलेली आहे. वीक आली म्हणजे इथं सेलर लोक हवी झालेली आहेत, सेलर लोकांनी मार्केटला जिंकलेलं आहे, किंवा ही एवढी मोठी प्राईस वाढल्यामुळे त्यांना हा भाव खूप चांगला वाटला आहे, त्यामुळे त्यांना प्रॉफिट बुकिंग करता आली आहे तिथं. मग अशी कॅन्डल जेव्हा आपल्याला दिसते, तिथून मग आपल्याला एक रिव्हर्सल दिसतं मार्केटमध्ये, एक डाऊन ट्रेंड दिसतो, त्यामुळे हा शूटिंग स्टार आहे. बरोबर आहे. रामरावला कधी पण हा शूटिंग स्टार दिसला की रामराव कुठं पण शॉर्ट करत होते, परंतु आता हे
आपण मगाशी जे सांगितलं मी 2 एंट्र्या, त्या ठिकाणी जर आपल्याला ते शूटिंग स्टार दिसला तर खूप मजा येणार आहे. बरोबर आहे. तर या पद्धतीने आपल्याला शूटिंग स्टारचं इंटरप्रिटेशन करू. याच्यावर सेपरेट आपण स्ट्रॅटेजी, याच्यावर वेगळा व्हिडिओ पण मी तुम्हाला देणारच आहे. आता दुसरं उदाहरण बघू कॉमन बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नचं, जसं की बेरिश एंगल्फिंग. आपण बुलिश एंगल्फिंग बघितलं होतं, त्याच्या अपोजिट. आता बेरिश एंगल्फिंगमध्ये काय होतं की मार्केट हे असं वर चढत चाललेलं आहे आणि वर चढत जात असताना एक जी बुलिश कॅन्डल असते पण ती छोटी असते, त्याच्यानंतरची जी कॅन्डल असते ही बेरिश, म्हणजे ह्याच्यावर सेलर लोकांचा प्रभाव जास्त आहे, तर ती मोठी बनते. म्हणजे हे एक सिग्नल येतं की बाबा बायर्सवर सेलरनी इथं विजय प्राप्त केलेला आहे आणि मग तिथून एक आपल्याला एक डाऊन ट्रेंड जाताना दिसतो. म्हणजे हे मार्केट तिथून एक पोटेन्शियल रिव्हर्सल आपल्याला देऊ शकतं. मग इथं आपल्याला शॉर्टचे ट्रेड मिळू शकतात चांगल्या पद्धतीने. तर आपण प्रत्यक्ष चार्टवर एक्झाम्पल बघूया. हे टाटा मोटर्सचा चार्ट आहे आणि इथं जर आपण बघितलं, इथं बघा बेरिश प्रेशरची कॅन्डल आली, बरोबर टॉपवर. मग इथून परत हे फॉल झालं मार्केट. पुन्हा इथं जर बघितलं आपण तर इथं पुन्हा पुल बॅक झाला आणि पुन्हा इथं काय झालेलं आहे, इव्हनिंग स्टार पॅटर्न. मी शिकवलेला नाही आहे, तो येणाऱ्या सेशनमध्ये मी शिकवेन. पुन्हा हे खाली आलं, पुन्हा बेरिश प्रेशर, पुन्हा या पद्धतीने पुन्हा इथं आलं, पुन्हा इथं बेरिश एंगल्फिंग, पुन्हा मार्केटवर गेलं. इथं बघा ही बेरिश प्रेशरची कॅन्डल आहे, शूटिंग स्टार टाईप, राईट. इथं बघा बेरिश एंगल्फिंग आहे. या पद्धतीनं नावं काही पण द्या, पण अशा पद्धतीनं आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये त्या ठिकाणी ते पॅटर्न्स मिळतात आणि त्या पद्धतीने आपण शॉर्टचे ट्रेड करू शकतो, राईट. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं की आपल्याला ज्या 2 एंट्र्या मी सांगितल्या होत्या त्या पद्धतीनं आपल्याला एंट्र्या इथं मिळू शकतात. मग इथं काय झालं की बेरिश प्रेशर आलं, ब्रेक झाला, पुन्हा जेव्हा रिटेस्टला आला आहे, बरोबर आहे मार्केट, हे असं डाऊन ट्रेंड, हे रिटेस्टला आलं, इथं बेरिश प्रेशर, पुन्हा खाली पडलं, परत हे रिट्रेस झालं, इथं परत बेरिश प्रेशरची कॅन्डल, पुन्हा खाली पडलं, परत इथं रिट्रेस झालं, परत पुन्हा खाली पडलं, परत इथं रिट्रेस झालं, परत खाली पडलं, परत इथं रिट्रेस झालं, बरोबर. परत ही जे आहे हा लो तोडला त्यांनी, परत रिट्रेस झाला. ही अशा पद्धतीने आपल्याला जर वेळेला इथं शॉर्टिंग ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. थोडं समराईज करून घेऊया एकदा या व्हिडिओला, म्हणजे बेरिश कॅन्डलस्टिक्सचं कसं आपल्याला हे जिथं कॅन्डलस्टिक मिळतील, मी जसं सांगितलं होतं, बरोबर, त्यात प्लेस आणि प्रेशरनुसार जर त्या बेरिश कॅन्डलस्टिक मिळाल्या तर ते आपल्याला काय शो करतात की पोटेन्शियल डाऊन साईड, म्हणजे डाऊन साईडला मार्केट जाऊ शकतं, खाली कधी पडू शकतं याचा आपल्याला अंदाज त्या कॅन्डलस्टिक पॅटर्न देतात. आणि यांचे जे असते ते क्लोजिंग प्राईस जनरली ओपनिंग प्राईसच्या खाली क्लोज व्हायला पाहिजे, मगच ती बेरिश प्रेशरची कॅन्डल आहे. परंतु त्याचा अपवाद पण बघितला आपण शूटिंग स्टारमध्ये, किंवा ग्रीन शूटिंग स्टार जर असेल तरी तिथं अपवाद आपण बघितला. आणि या पद्धतीनं हे टिपिकली जे असतं ते वरच्या बाजूला लॉंग वीक असते, खालच्या बाजूला तेवढी स्मॉल असते किंवा नसते, हे लक्षात घ्या. आणि या पद्धतीने आपल्याला बेरिश कॅन्डलस्टिक इंटरप्रेट करायच्यात आणि याच्यावरून आपण मार्केट कधी पडणार आहे किंवा खाली जाणार आहे याचा एक आपल्याला अंदाज लावू शकतो. प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार, तुमच्यापर्यंत पोचवतच राहणार. तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच मित्र हो. आणि इथं चार्ट कमांडो हिंदी, चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत. अनेक कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत, फ्री आहेत. तुमचं काम आहे इथं जाऊन हे कोर्सेस कंप्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला. त्यासोबतच चार्ट कमांडो फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील, ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे तर टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन व्हा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर फीस हा इश्यू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंगसुद्धा तुम्ही करू शकता chartcommando.com वर जाऊन. आणि कसलीही काहीही क्वेरी असेल, कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात तर बिलकुल 8208247170 वर व्हॉट्सअप करायला विसरू नका. बाय बाय फॉर नाऊ.